कसे आहात मग सगळे? मजेतच असणार सगळे. तर काही व्हिडिओ मी असे बनवते, माझे दुःखातले व्हिडिओ बनवते काही दादा. तुम्हाला पण माहिती, माझे व्हिडिओचा मुद्दा म्हणजे असा बाहेर जाऊन कधी व्हिडिओ बनवत नाही, कधी नाचून व्हिडिओ बनवत नाही, कधी कोणासंगं भांडून व्हिडिओ बनवत नाही. हे तुम्हाला पण माहिती आहे, खरं आहे की नाही? एकदम साधे आणि सिंपल व्हिडिओ असतात आपले. कधी मित्रमैत्रीण नाहीत, माझं घर, मी, व्हिडिओ, मोबाईल, मुलं आणि काम, मी माझ्यातच दंग असते, तुम्हाला पण माहिती आहे. तरी पण काही लोकांचं असं म्हणणं आहे की ताई तुम्ही भूतकाळातले व्हिडिओ बनवताना हे कधी कधी आम्हाला खूप वाईट वाटतं, तर कदाचित जास्त व्हिडिओ असे नका बनवायचा. दादा तुम्हाला सांगू का, मला कधी कधी माझ्या मनाला दुःख लागलं न कुठं तरी तर मी असे व्हिडिओ बनवते. मी माझ्या मनातल्या गोष्टी कुठे शेअर करीत नाही. मला दुःख लागलं, काही मनाला वाईट वाटलं तर मी आत्ता हे सोशल मीडियावरती टाकते. म्हणजे घरातल्या गोष्टी नाही आहे, की माझं पहिलं भूतकाळातलं घरातल्या गोष्टी सांगत नाही, हे तुम्हाला पण माहिती. आणि त्या घरातल्या गोष्टी असतात, प्रत्येकाच्या घरात भांडण असते. तुम्हाला काय वाटतं माझ्या घरात भांडण होत नाही? होतं ना, चालतं, पण जिथली तिथं मिटवते मी, ते तुमच्यापर्यंत येऊ देत नाही. होतं ना, प्रत्येकाच्या घरात होतं. त्याच्यासाठी तुम्हाला वाईट वाटतं, मान्य आहे, पण तुम्हाला ऐकून वाईट वाटतं. तर मी हे वाईट दिवस सोसलेत, लय त्रास काढला आहे, लय त्रासातून बाहेर पडलेली दादा मी. म्हणून त्या गोष्टी माझ्या मनाला लागतात कधी, म्हणून तुमच्यापाशी शेअर करते. तुम्ही काही वाईट नाही पडले, मला चांगलंच बोलले, त्याच्याबद्दल वाद नाही आहे. पण असं वाटतं मनातलं सांगावं कोणाला तरी. पहिल्यापासून सहारा कोणाचा नव्हता, आईचा, बापाचा, बहिणीचा, भावाचा, कोणाचा सहारा नव्हता पहिल्यापासून. एकटी म्हणजे एकटीने जीवन काढलेलं आहे, आणि आत्तापर्यंत पण एकटीच आहे. कोणाची अपेक्षा केली नाही मी, कोणाचा सपोर्ट मागितला नाही, कोणापुढं पदर पसरला नाही आहे. असे वाईट दिवस येऊन गेले, असा वाईट काळाचा सामना केला आहे, अजूनच सामनाच करते. बघत राहायचं, अजून कुठपर्यंत सामना करायचा, पण हार मानत नाही, पुढं चालत राहते. का हार मानायची? कष्ट आपल्याला करायची, घर आपल्याला चालवायचं, मुलं आपल्याला सांभाळायची, मग हार कशासाठी मानायची? आणि कोणाच्या जीवावर आपण जर हार मानली तर मुलांना सपोर्ट कोणाचा आहे? कोणाचा सहारा आहे? आपल्याला नातेवाईक आहे का? कोणी आपलं म्हणणार आहे की कोणाच्या दारात 2 दिवस जाईन असं आपल्याला आहे का? नाही, तसं काहीच नाही ना. म्हणून ह्या गोष्टी मी तुम्हाला कधी कधी शेअर करते. तर एका दादाला ना काय होतं, खूप वाईट वाटते हे व्हिडिओ ऐकताना. तर दुसरे कशावर तरी व्हिडिओ बनवत जा, तुम्ही बाहेर जात जा, कुठं व्हिडिओ बनवायला. दादा माझ्याकडे तेवढा टाईम नसतो कुठं बाहेर व्हिडिओ बनवायला जायला, तेवढा वेळच नाही माझ्याकडे. सकाळी लवकर उठून कामाला जायचं, संध्याकाळी घरी यायचं, घरचं आवरायचं. मी बाहेर कुठं जात नाही, तुम्ही बघतात ना, माझे व्हिडिओ घरातच असतात. आणि शक्यतो माझ्या मुलांना पण कुठं बाहेर व्हिडिओ बनवायला गेलेला आवडत नाही. मला व्हिडिओ बनवायचे घरातल्या मी परवानगी दिली, ह्याचा अर्थ मी असं नाही ना की मी त्यांच्या मनाविरुद्ध व्हिडिओ बनवीन, त्यांचं ऐकणार नाही, असंही मला पण नाही आवडत ना दादा. मुलांना पण नाही आवडत आणि मला पण नाही आवडत. हां, जे आहे ना ते कंडिशन सांगते मी तुम्हाला. खूप वाईट दिवसाचा सामना केला आहे मी, खूप वाईट दिवसाचा. माझ्यासारखा सामना कोणी केला नसेल. हां, आणि इथपर्यंत आले. लोक मला म्हणायचे की ही नांतिका कशी काय माहीत, हिचा संसार बसतोय का कसा काय माहीत. असे असतात ज्याच्या मागं पुढं कोणी नाही ना, कोणाचा सहारा नाही ना, असे लोक बोलणारे असतात. एक दिवस असा वाईट काळ येतो ना, किती चांगलं असलं ना, लोक वाईटच बोलत राहणार. आणि आज तेच लोक आहेत ना, मला एकदम मानापानाने बोलत आहेत. येत आहे घरी, ये, बस, तू आमचीच आहे. आणि तेच लोक पडत्या काळामध्ये मला म्हणायचे, हिच्यासंग कोण लग्न करणार? हां, हिला कोण स्वीकार करणार? ही एकटी राहिलेली, धाकात नाही, हिला वळण नाही आहे, असे लोक बोलायचे मला. पण मी नुसतं लोकांचं ऐकून घ्यायचे. पण मी एक ठरवलं होतं दादा, मी जिद्दीने पुढं चालणार, सगळ्याच्या जिद्दीने पुढं चालत राहणार मी. लोक काही म्हणू दे मला, पण माझा हट्ट सोडला नाही मी. जसं लगीन झालं ना, तसं ह्या घराचा उंबरा ओलांडला नाही मी. या घरात आणले ना तर बाहेर कधी पडले नाही मी. माझं सुख दुःख सगळं माझ्यापाशीच असायचं. पलीकडे जा, तिकडं बोलायला आवाज येईल, मी ब्लॉग बनवते. तर
तर बघा, काय चुकीचं बोलले असले ना तर कमेंटमध्ये सांगा मला नक्कीच.